नमस्कार मित्रांनो, 24/7 हवामान अंदाज या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं स्वागत। मित्रांनो, आपल्याला तर माहितीच आहे की राज्यातील काही भाग सोडला तर इतरत्र मात्र अजूनही दमदार पाऊस झाला नसून शेतकरी बांधवांना मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे। सध्या बऱ्याच भागात थोडाफार पाऊस येतोय आणि निघून जातोय, पण राज्यामध्ये खरोखरच पाऊस कधी वाढणार, संपूर्ण राज्यात सर्व जिल्ह्यात अथवा गावात सारखा पाऊस कधी होणार असा प्रश्न उद्भवला आहे। महाराष्ट्रातील विभागानुसार अंदाज जर पाहिला तर कोकणामध्ये आता पावसाचा जोर जास्त राहण्याची शक्यता आहे, पण मराठवाड्यामध्ये फार काही मोठा पाऊस पडणार नसून काही भागातच हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। तर साधारणतः 8 जुलै पर्यंत राज्यातील बऱ्याच भागात सूर्यदर्शन पण राहील आणि सोबतच हलका ते मध्यम पावसाच्या सरीही अनुभवायला मिळेल। मात्र या दरम्यान काही भागात 2 ते 3 दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यताही नाकारता येणार नाही। तसेच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाचा अंदाज जर पाहिला तर मध्य महाराष्ट्रातही 8 जुलै नंतरच मोठा पाऊस पडू शकतो। त्यासोबतच विदर्भामध्ये काही जिल्ह्यात विशेषतः पूर्व विदर्भामध्ये चांगला पाऊस झाला, पण आता तिथे सुद्धा काही ठिकाणी सूर्यदर्शन तर काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, गुजरात, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहारचा काही भाग पावसाने व्यापला आहे, पण महाराष्ट्रामध्ये अजूनही मोठ्या दमदार पावसाची प्रतीक्षा असून 8 जुलै नंतर कदाचित पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तसेच हवामानाशी निगडीत सगळ्या अपडेट वेळोवेळी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।